चांगलं बोलायचं का महाराज? नाहीतर महाराज अहो पूर्वीचा काळ असायचा, आई 5 पैसे द्यायची, 5 पैसे. आज भावाभावांची एका काकरीसाठी भांडणं चालल्यात. पूर्वीचा काळ असायचा, आई 5 पैसे द्यायची. आठवा तुम्ही ते कोपरं नसल्याला 5 पैसे माहिती आहेत की नाही? कोपरं नसल्याला 5 पैसे आई हातात द्यायची. दोघं भाऊ जायचे. मोठ्या भावाची शाळा पहिला सुटायची. मोठा भाऊ धावत दुकानात जायचा. दुकानाच्या टेबलावर 5 पैसे ठेवायचा. 5 पैशाला एकच गोळी यायची माऊली, एकच गोळी यायची. मोठा भाऊ काय करायचा, ती गोळी घ्यायचा, शर्टाच्या कोपऱ्यात घालायचा आणि दातानं फोडायचा. पण मोठा भाऊ एवढा कमनशिबी होता, कवाच निम्मा वाटा झाला नाही. एक वाटा मोठा व्हायचा, एक वाटा बारका व्हायचा. पण मला सांगा, मोठा वाटा मोठ्या भावानं कुणाला दिला असेल? मोठ्या भावानं कधी पण मोठा भाग खाला नाही. मोठा भाग आपल्या बारक्या भावाला द्यायचा. अहो एवढी गोडी गवाली होती. आणि आज भाऊ भावावर बोलत नाही, सून आई सासूवर बोलत नाही, आई पोरावर बोलत नाही, भाऊ भावावर बोलत नाही. का उपयोग आहे महाराज? फोटो जायच्या अगोदर महाराज बोलायला